तर कसे काय मंडळी, तुमका तर माहीतच असताला की देवाचो कुठलो पण मोठो कार्यक्रम असलो की थंय देवाची पालखीतून मिरवणूक काढली जाता. आमच्या गावात बार्शी दिवशी म्हणजे तुळशीच्या लग्नापासून दर सोमवारी देवाची पालखी काढली जाता आणि गुढीपाडव्याच्या दिवसापासून रामनवमी संपापर्यंत दर दिवशी ह्यो सोहळा असता. पहिल्या देवळात प्रसन्न वातावरणात पुराण वाचला जाता. पुराण वाचून झाल्यावर सुंदर अशी देवाची आरती होता आणि त्यानंतर देवाच्या पालखीची सुरुवात सभामंडपापासून सुरुवात होता. पहिल्या देवळात देवाची गाणी म्हणत म्हणत गोल प्रदक्षिणा घातली जाता आणि त्या मंदिरापासून जवळच वर असलेला रवळनाथाचा मंदिर थंय पालखी आणली जाता. पालखीसोबत उदय रुमालवाले, अब्दागीर, मशालजी, मालदार काठी व छत्री घेऊन माणसं असतात आणि जे मानकरी असतात त्यांकाच ह्यो मान दिलो जाता. आणि या पालखीसोबत सर्व गावातली माणसं असतात. गाणी म्हणत म्हणत मंदिराचे एकूण 3 प्रदक्षिणा घातले जातात आणि ते झाल्यावर पालखी परत सभामंडपात आणली जाता व सिंहासनावर ठेवली जाता आणि त्यानंतर देवाची सुंदर अशी आरती केली जाता. आरती झाल्यानंतर थोड्या वेळात कीर्तन चालू केलं जाता. त्या अंदाजे 1-2 तास चालता. आणखी परत त्यानंतर आरती केली जाता आणि असोच संपूर्ण पालखी सोहळा संपन्न होता. बोला लक्ष्मीनारायण महाराज की जय.